नमस्कार बालमित्र हो. आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 4 अनुभवांच्या खाणी या पाठाखालील संपूर्ण स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचं बटन प्रेस करा. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयाचा स्वाध्याय पाहिजे तेही मला कमेंट करून सांगा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. आम्हाला हे समजले. प्रश्न क्रमांक 1 का ते लिहा. त्यातील पहिला आहे, घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता कारण. त्याचं उत्तर आहे, घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता कारण शाळेत झालेल्या मणींवरील स्पर्धेत सौरभचा प्रथम क्रमांक आला होता. दुसरा प्रश्न आहे, सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती कारण. उत्तर आहे, सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती कारण आई शेजारच्या राधा काकूंकडे गेली होती. प्रश्न तिसरा आहे, सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला कारण. उत्तर आहे, सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला कारण मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने म्हणींवर आधारित उपक्रम आयोजित करण्यात आला. चौथा प्रश्न आहे, आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली कारण. उत्तर आहे, आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली कारण सौरभ धडाधड हातावर आधारित म्हणी सांगत होता. चला तर पुढचा प्रश्न काय आहे. प्रश्न क्रमांक 2 कोणते लिहा. त्यातील पहिला आहे, राधा काकूंकडे गेलेली. उत्तर आहे, आई. दुसरा आहे, म्हणी व वाक्प्रचार या पुस्तकाचे लेखक. उत्तर आहे, डॉक्टर अरुण जोशी. तिसरं आहे, धडाधड म्हणी सांगणारा. उत्तर आहे, सौरभ. सौरभकडे कौतुकाने पाहणारी. उत्तर आहे, आजी. पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला आहे, म्हणींवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती. उत्तर आहे, स्पर्धेत शरीराच्या अवयवांचा उल्लेख आलेल्या म्हणी सांगायच्या होत्या. जास्तीत जास्त योग्य म्हणी सांगणाऱ्या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांक देण्यात येणार होता. त्यातीलच दुसरं आहे, ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला. उत्तर आहे, आजी बोलताना नेहमी म्हणी वापरत असे, त्यामुळे सौरभला अनेक म्हणी सहज लक्षात राहिल्या आणि तो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवू शकला. म्हणून सौरभ ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे म्हणाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती. उत्तर आहे, म्हणी व वाक्प्रचार कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करतात. त्यामुळे बोलणे प्रभावी होते आणि भाषेचे सौंदर्य वाढते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लिहिते होऊया. या पाठातील प्रसंगावरून तुमच्या शब्दात कथा तयार करा व लिहा. आजीच्या म्हणींची कमाल. सौरभच्या शाळेत म्हणींवर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत शरीराच्या अवयवांवर आधारित म्हणी सांगायच्या होत्या. सौरभची आजी नेहमी बोलताना म्हणी वापरत असे, त्यामुळे सौरभला अनेक म्हणी सहज लक्षात राहिल्या. स्पर्धेत त्याने सर्वाधिक योग्य म्हणी सांगितल्या आणि प्रथम क्रमांक मिळवला. तेव्हा तो आनंदाने म्हणाला, ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, चर्चा करूया. पारंपरिक म्हणी व त्या संदर्भातील प्रचलित कथा याविषयी शिक्षकांसोबत व पालकांसोबत चर्चा करा. आम्ही शिक्षक व पालकांशी विविध म्हणी आणि त्यामागील प्रचलित कथांबद्दल चर्चा केली. या चर्चेतून म्हणी अनुभवातून तयार झालेल्या असतात व त्यातून चांगला बोध मिळतो. म्हणींच्या वापरामुळे भाषेतील गांभीर्य समजते, तसेच योग्य प्रसंगी म्हणींचा वापर करावा हेही कळले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खेळूया शब्दांशी. खालील चौकोनात काही म्हणी लपल्या आहेत. चौकोनातील म्हणी शोधा आणि लिहा. शिक्षकांच्या मदतीने अर्थ माहिती करून घ्या. म्हणी आणि अर्थ.
गाव करी ते राव ना करी. अर्थ आहे समूहाने मोठे कार्य होते ते एका व्यक्तीने होत नाही. दुसरं आहे बाप तसा बेटा. वडिलांचे गुण किंवा दोष मुलांमध्ये दिसतात. तिसरं आहे अति तिथे माती. जास्त गोष्टींनी नुकसान होते. गर्वाचे गर खाली. अहंकारी व्यक्तीचा नाश होतो. बैल गेला झोपा केला. अर्थ आहे गोष्ट निघून गेल्यावर तयारी करणे. हपापाचा माल गपापा. अर्थ आहे गैरमार्गाने आलेला पैसा लवकर संपतो. ना आवडीचे मीठ अळणी. अर्थ आहे ज्याच्यावर प्रेम नाही त्याच्या चांगल्या गोष्टी खटकतात. करावे तसे भरावे. अर्थ आहे आपल्या कर्माचे फळ नक्की मिळते. त्यानंतर इकडे आड तिकडे विहीर. अर्थ आहे दोन्ही बाजूने अडचण. त्यानंतर पुढचं आहे आयत्या बिळावर नागोबा. अर्थ आहे कष्ट न करता दुसऱ्याच्या गोष्टींवर ताबा मिळवणे. कोल्हा काकडीचा राजा. अर्थ आहे लहान माणसे क्षुल्लक गोष्टीने संतुष्ट होतात. त्यानंतर कर नाही त्याला डर कशाला. अर्थ आहे ज्याने काही चुकीचे केले नाही त्याला कशाची भीती वाटत नाही. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. पाठात आलेल्या म्हणींचा अर्थ समजून घ्या व वाक्यात उपयोग करा. त्यातील पहिला आहे आपला हात जगन्नाथ. अर्थ आहे स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवणे. वाक्य आहे आपला हात जगन्नाथ मानून मोहनने मेहनत केली आणि यश मिळवले. त्यातीलच दुसरं आहे एका हाताने टाळी वाजत नाही. अर्थ आहे कोणत्याही गोष्टीत दोन्ही बाजू कारणीभूत असतात. वाक्य आहे रमेशने भांडण्याची सुरुवात केली असली तरी सुरेशही भांडला. शेवटी एका हाताने टाळी वाजत नाही हेच खरे. पुढची म्हणी आहे तिसरी हाताच्या कंकणाला आरसा कशाला. अर्थ आहे उघड गोष्टीस पुराव्याची गरज नसते. वाक्य राहुलची हुशारी सर्वांनाच माहिती आहे. हाताच्या कंकणाला आरसा कशाला. त्यानंतर चौथा आहे हात दाखवून अवलक्षण. अर्थ आहे स्वतःहून स्वतःवर संकट ओढवून घेणे. वाक्य आहे शांत चाललेल्या कामात विनाकारण हस्तक्षेप करून रमेशने हात दाखवून अवलक्षण केले. त्यानंतर पाचवा आहे जिच्या हाती पळण्याची दोरी ती जगाने उद्धरी. अर्थ आहे आई मुलांवर चांगले संस्कार करते. वाक्य आईच्या संस्कारांमुळे मुलांचे जीवन घडते. जिच्या हात पळण्याची दोरी ती जगते उद्धारी. त्यानंतर 6वी म्हण आहे तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे राहिले. अर्थ आहे सर्वस्व गमावून काहीच मिळाले नाही. वाक्य जास्त नफ्याच्या मोहात अमितने दोन्ही व्यवसाय गमावले. शेवटी तेल गेले तूप गेले हाती राहिले दुपाटणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 समानार्थी शब्द लिहा. पहिला आहे शाळा. त्याचा समानार्थी शब्द विद्यालय. दुसरा आहे घर गृह. तिसरा आहे हात कर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दात हात व हस्त लपलेले आहेत. ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. असे इतर अवयवांवर आधारित शब्द शोधा व लिहा. हातोडा हातकंकण हातकडी हस्तक्षेप हस्तकला हातमोजे हस्तरेषा हस्ताक्षर हातखंडा हस्तलिखित हस्तदोलन हस्तगत हातशिलाई हस्तमुद्रा हातचलाखी. उत्तर इतर अवयवांवर आधारित शब्द. पहिला आहे पादचारी. दुसरं दंतवैद्य. तिसरा आहे शिरशास्त्रण. चौथा आहे नेत्रतज्ञ. पाचवा आहे मुखपृष्ठ. 6वा आहे पात्रदाने. 7वा आहे नेत्रदान आणि 8वा आहे मुखवटा. त्यानंतर कृतीतून शिकूया. उपक्रम आहे पाठात आलेल्या म्हणींव्यतिरिक्त मानवी अवयवांवर आधारित असलेल्या वासमणी माहिती करून घ्या. जास्तीत जास्त म्हणींचा संग्रह करा व वहीत लिहा. उत्तर आहे पहिलं पाय रोवून उभे राहणे. दुसरं आहे तोंडाला पाणी पुसणे. तिसरं आहे कानडोळा करणे. चौथा आहे डोळ्यात तेल घालून पाहणे. 5वा आहे नाकाने कांदे सोलणे. 6वा आहे तोंडाची वाफ
दवडणे, 7वा आहे डोक्यावर घेणे आणि 8वा आहे छाती ठोकपणे सांगणे. म्हणींचा अचूक अर्थ सांगणारा पर्याय निवडा. पहिला आहे घरोघरी मातीच्या चुली. तर त्यात पर्याय दिलेले आहेत 4. त्यातील पहिला आहे सर्वांच्या घरात मातीची चूल असते. दुसरा आहे सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. तिसरं आहे मातीच्या चुली वापरणे योग्य असते. आणि चौथा आहे चुली मातीपासून बनवतात. तर याचं बरोबर उत्तर आहे सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. त्यानंतर दुसरं थेंब थेंब तळे साचे. त्यातले पर्याय पहिला आहे थेंब थेंब पाणी साचून तळे भरते. दुसरा पर्याय आहे तळ्यात येणारे पाणी थेंबा थेंबाने एकत्र झालेले असते. तिसरा आहे थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो. आणि चौथा आहे तळे आटण्यासाठी पावसाची वाट पाहावी लागते. तर यातलं बरोबर काय आहे तिसरं, थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो. या पाठाखालील संपूर्ण स्वाध्याय आपण अभ्यासलेला आहे. तर चला सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.